नमस्कार मित्रांनो, मी सुरेश मुरलीधर कोडितकर यूट्यूबवरील ऑफबीट या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की भारतीय हवामान विभाग असेल तो सातत्याने हवामानाशी संबंधित गोष्टी म्हणजे कुठे पाऊस पडला का, वारं कोणत्या दिशेने वाहत आहेत, ह्युमिडिटी म्हणजे आर्द्रता किती आहे, दिवसभरात तापमानात कशी चढ उतार झाली, कमाल तापमान किती होतं, किमान किती होतं, अशा अनेक प्रकारच्या ज्या पर्यावरणीय किंवा हवामानाशी संबंधित अशा ज्या बाबी आहेत त्या शास्त्रज्ञ रोजच्या रोज नोंदवत असतात. आणि उपग्रहाच्या मार्फत आपल्या देशाचं जे छायाचित्र प्राप्त होतं त्या माध्यमातून सुद्धा पृथ्वीवर जे वातावरणाचे विविध थर आहेत, हवेचे जे थर आहेत, त्या माध्यमातूनही विविध थरांमध्ये होणाऱ्या घडामोडींचा, आभाळाचा विविध पद्धतीने अभ्यास होत राहतो आणि त्याचे निष्कर्ष किंवा जो काय दररोजचं निरीक्षण आहे ते नोंदवून ठेवण्यात येतं. जेव्हा पाऊस काळ असतो तेव्हा दररोज पडणारं पर्जन्यमान आहे त्याच्या नोंदी घेण्यात येतात, तापमानाच्या नोंदी घेण्यात येतात. आणि हे काम सातत्याने चालणारं असतं, कारण ही दररोज घडणारी घटना आहे आणि त्या नोंदी अत्यंत अचूकपणे नोंदवून त्याचा शास्त्रीय दृष्टीने अभ्यास केला जातो. ह्या सगळ्यांमध्ये काही गोष्टी अशा असतात की ज्याच्याकडे आपलं दुर्लक्ष होतं आणि ते दुर्लक्ष अशा पद्धतीने होतं कारण जमिनीवर आपण जेव्हा राहतो किंवा म्हणजे घरात राहत असू, शहरात राहत असू, ग्रामीण भागात राहत असू, आपल्याला विविध गोष्टी जाणवत असतात. म्हणजे आपण म्हणतो उकाडा फार होतोय, आज घाम आला, किंवा घशाला कोरड पडली, किंवा आज गरम वारं वाहत आहे, किंवा हवेची झुळूक येत नाही आहे, वातावरणात गारवा नाही आहे, किंवा पाऊस आभाळ फार उकडायला लागलं की आपण म्हणतो पाऊस येण्याची शक्यता आहे. अशा प्रकारचं जमिनीवर आपल्याला जे आपल्या शरीराला, आपल्याला श्वास घेण्यातून, आपल्या शरीराला होणाऱ्या स्पर्शातून, घाम येण्यातून जे जे काही बदल जाणवतात ते आपण बोलून दाखवत असतो. आणि आपल्याला ते शरीराच्या होणाऱ्या तापमानातून किंवा आपल्या श्वासाच्या माध्यमातून, उष्ण श्वास किंवा कुठली नाकपुडी श्वास घेते आणि सोडते, कुठली नाकपुडी मंद आहे, या सगळ्यातून आपण त्याचा एक जीवशास्त्रीय अभ्यास करत असतो. म्हणजे होत असतो तो कळत नकळतपणे, कारण श्वास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. आपलं जीवशास्त्रीय ती घटना घडत राहत असते, परंतु भूशास्त्रीय ज्या घटना असतात म्हणजे वाऱ्याचं वाहनं, आजूबाजूचं वातावरण तापणं, गरम होणं, हवेमध्ये उन्हाचा जो कडाका आहे, उन्हाची जी तलखी आहे, जीवाची काहिली होणं आपण ज्याला म्हणतात, ते सगळं आपल्याला आजूबाजूला जाणवत असतं. आणि त्याच्यामधून आपण एक प्रकारे भाजून निघत असतो उन्हाळ्यामध्ये, असं म्हणायला काय हरकत नाही. आणि किंवा थंडीमध्ये अंग गोठवून टाकणारी थंडी असते असंही म्हणायला हरकत नाही. आणि पावसाचा तडाखा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. हे सगळ्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना आपल्या शरीरावर परिणाम करत असतात, आपल्याला ते कमी जास्त तापमान दाखवून देत असतात. परंतु हवेचं तापमान असेल, आजूबाजूचं तापमान असेल, वातावरणातील तापमान असेल, वातावरणातील बाष्प असेल, पडलेला पाऊस असेल, ह्या नोंदी घेत असताना आपण जमिनीच्या कुठल्याही नोंदी घेत नाही. फार तर जमिनीतून मिळणारं भूगर्भातील पाणी किती आहे, भूजल किती आहे, हे आपण तपासत असो. त्याच्या ज्या चाचण्या आहेत त्या पद्धतीने रिकुपरेशन टेस्ट घेऊन किंवा 24 तासात किती पाणी प्राप्त होतं. तथापि जमिनीच्या तापमानाच्या नोंदी घेतल्याचं कुठेही माझ्या माहितीप्रमाणे माझ्या निदर्शनास आलेलं नाही, माझ्या वाचनात आलेलं नाही. तुमच्या वाचनात किंवा निदर्शनास आलं असेल तर मला जरूर कळवा. आणि ह्या पार्श्वभूमीवर कर्नाटक हे देशातील असं एकमेव राज्य आहे की तिथे सातत्याने जमिनीचं तापमान नोंदवण्याचा उपक्रम राबवण्यात येत आहे. कारण जमिनीचं वाढतं तापमान ही तशी काही नियमित घटना नाही, पण ती वेगळी घटना आहे. आणि ती घटना पुढे जाऊन काही वेगळ्या नवीन पर्यावरण बदल घडवण्याची नांदी ठरू नये या अनुषंगाने ते तापमान आत्तापासूनच नोंदवलं जात आहे. आणि कर्नाटक हे राज्य दररोज त्यांचा तापमानदर्शक नकाशा, म्हणजे कर्नाटकाच्या राज्याच्या नकाशावर आज इथे जमिनीचं तापमान एवढं होतं, आज या ठिकाणी जमिनीचं तापमान इथं आहे, अशा पद्धतीचा तो नकाशा ते दररोज प्रकाशित करतात. आणि हा जो त्यांचा उपक्रम आहे तो अत्यंत अनुकरणीय आहे असं या निमित्ताने केंद्रीय मृदविज्ञान तसेच जमीन उपयोगिता संस्था नागपूर या केंद्राचे संचालक जे आहेत डॉक्टर नितीन पाटील यांनी सांगितलंय
की हा अत्यंत चांगला उपक्रम आहे. कशासाठी? तर जमिनीच्या तापमानाच्या नोंदी घेतल्या तर त्या ठिकाणचं असणारं जे वातावरणीय तापमान आहे ते तापमान लक्षात येऊन तेथील पर्यावरण कसं आहे, तिथे काय केलं तर तापमानामध्ये बदल होऊ शकतात आणि हे तापमान तिथल्या जमिनीवरच्या म्हणजे जमिनीवर जे विविध हवेचे थर आहेत त्यांच्याशी संबंधित कसं आहे आणि ते भविष्यातील पर्जन्यमानावर कसं परिणाम करू शकतं हे त्याच्यातून एक अनुमान दाखवण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञ करत आहेत. आता आपल्याकडे जी कापसासाठी काळी माती आहे आणि वाळू मिश्रित माती आहे, हे हे जे दोन गुणधर्म आहेत, काळी माती वाळू मिश्रित माती, असे हे आपल्या महाराष्ट्रातील मातीचे वैशिष्ट्य आहे. आता वाळूचं प्रमाण ज्या मातीमध्ये जास्त असतं ती तापायलाही उशीर घेते आणि थंड व्हायलाही उशीर तिला लागतो आणि अशा मातीमध्ये पाण्याचं निचरा होण्याचं प्रमाण अधिक राहतं कारण पाणी थांबत नाही. आता आपल्याकडे विदर्भ मराठवाडा भागात क्ले पार्टिकल म्हणजे ज्याला चिकन माती आपण म्हणतो, क्ले पार्टिकल जास्त असलेली माती आहे. आता ही माती कशी उन्हाळ्यात जास्त भेगाळते कारण पाणी बाष्पीभवन होऊन जातं आणि त्यामुळे तिला तडे पडतात आणि माती पावसाळ्यात आकुंचन पावते कारण ती अशी एकजीव होते. आता पाणी आज झिरपत नसल्याने महाराष्ट्रामध्ये पूर येतो आणि पाणी निघून जातं. अशी माती जरी राज्यात असली तरी ही मातीमध्ये ह्या मातीला तापमानाचा भार सोसवत नाही आणि जमिनीचं तापमान दिवसेंदिवस वाढत जात आहे आणि त्याचा परिणाम जमिनीमध्ये असणाऱ्या पाण्याचं वेगाने बाष्पीभवन होणे, भेगाळलेल्या जागेतून जिथं वाट फुटेल तिथून ते वाफ रूपाने बाहेर पडणे, असं हे काम हे वाढत्या जमिनीच्या तापमानातून होत आहे. आणि केवळ जमिनीच्या गुणधर्माचा अभ्यास करून चालणार नाही तर त्या ठिकाणी जमिनीचं असणारं तापमानसुद्धा आपल्याला अभ्यासावं लागणार आहे आणि कर्नाटक राज्याने हे काम आता इथं सुरू केलेलं आहे. त्याचं अनुकरण महाराष्ट्राने जरूर केलं पाहिजे आणि जमिनीचं तापमान जर आपण अभ्यासलं, त्याच्या नोंदी ठेवल्या, ते तापमानामध्ये फ्लक्च्युएशन म्हणजे बदल कसे घडतायत, आज इतकं तर उद्या तितकं, त्या सगळ्या नोंदी आपल्याला काम ठेवून जर नकाशा रोजच्या रोज प्रकाशित केला तर त्याचा आपल्याला निश्चितच भविष्यात फायदा होणार आहे. आणि तुम्ही म्हणताल की हे तापमान, आता आपल्या शरीराचं तापमान असेल तर तापमान मापी जी असते ती आपण जिभेच्या खाली ठेवतो, काकेत ठेवतो आणि आपल्या बॉडीचं तापमान, शरीराचं तापमान आपल्याला कळतं. तर जमिनीचं कसं तुम्ही मोजलं, जमिनीत काय हे घातलं का, तर तसं काही नाही आहे. आपल्याकडे उपग्रह आहेत, उपग्रहाच्या माध्यमातून विविध छायाचित्र घेऊ शकतो आपण, त्याचा अभ्यास करून ते एकमेकावर प्लॉट करून आपण तापमान नेमकं किती असेल याचा अनुमान लावू शकतो. आणि दुसरं म्हणजे अनेक ठिकाणी कर्नाटक राज्याने सेन्सर्स बसवले आहेत. ते सेन्सर जमिनीच्या तापमानाची नोंद घेण्या एवढे अचूक आहेत, एवढे ते कार्यक्षम आहेत. त्यामुळे हे तापमान घेणं हे आपले जे कृषीशास्त्रज्ञ आहेत, आपले जे मृदाचा अभ्यास करणारे, मातीचा जमिनीचा अभ्यास करणारे भूगर्भशास्त्रज्ञ आहेत, स्थापत्य अभियंता आहेत, ज्यांना जे सॉईल बेअरिंग कॅपॅसिटी म्हणजे जमिनीची भारधारण क्षमता तपासतात, त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यांच्यासाठी आणखी काय कशासाठी महत्त्वाचं आहे की जमिनीचं तापमान समजलं, जमिनीची पोरोसिटी समजली तर ह्या भागातून सिंचनाच्या योजना कशा पद्धतीने राबवायच्या जेणेकरून पाण्याचं बाष्पीभवन कमी होईल, पाणी जमिनीमध्ये मुरून भलतीकडं निघून जाण्याचं प्रमाण कमी राहील, अशा पद्धतीचा अभ्यास ते करू शकतात. आणि कुठली जमीन ही कमी तापमान असलेली नॉन पोरस आहे की ज्याच्यातून पाणी निघून जायचं प्रमाण कमी आहे, पाझर होणार नाही, अशा पद्धतीचा अभ्यास करून तिथे जलसंधारणाच्या योजना, पाटबंधारे खात्याच्या योजना, लघुसिंचनाच्या योजना स्थापत्य अभियंते राबवू शकतात. अशा प्रकारे हे जमिनीचं तापमान नोंदवण्याचं काम कर्नाटक राज्य जे करत आहे ते स्थापत्य अभियंता, पर्यावरण अभियंता, कृषी अभियंता, त्याच्यानंतर भूगर्भशास्त्रज्ञ या सर्वांनाच कामाला येणार आहे. आपण सुद्धा ह्या विषयाच्या निमित्ताने आणखी काही माहिती मिळते का, आणखी काही माहिती उपलब्ध आहे का, आणखी काही पुस्तकं आहे का, त्याचा अभ्यास करून ह्याचे जे अनेक पैलू आहेत, आयाम आहेत, त्यांचाही अभ्यास करून ह्या विषयामध्ये आणखी काही ज्ञानाची भर टाकू शकतो असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं मला कॉमेंट रूपाने लिहून जरूर कळवा. असं तापमान महाराष्ट्राने घ्यायला सुरू करायला काय हरकत नाही.
महाराष्ट्राच्या सगळ्या भागात